मागील आठवडाभरापासून मुसळधार पावसानं महाराष्ट्राला झोडपलेला आहे. हा मुसळधार पडणारा पाऊस थांबणार कशी असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचबरोबर या मुसळधार पावसामध्ये शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत. सर, आपण बघतोय की आठवडाभरापासून जो आहे तो मुसळधार पाऊस राज्यभरामध्ये बरसतोय. येस. मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाची नोंद झालेली दिसून आलेली आहे आणि मुसळधार पाऊस हा कोकण किनारपट्टी, घाटमाथे आणि विदर्भातील काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे. मोस्टली हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा प्लेन एरियाजला झालेला आहे आणि कोकण किनारपट्टी आणि घाटमाथे इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आलेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि त्याचं पश्चिमेकडे ते सरकत गेलं आणि त्याचबरोबर मान्सूनचे जे वारे आहे त्याची तीव्रता वाढली गेली आणि यामुळं आपल्याला जास्त पाऊस हा मागील काही दिवसांमध्ये दिसून आलेला आहे. येस. सर, आगामी काळामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कसं असू शकतं ओके. मॅपवरती? येस. आपण बघू शकता की ते जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते पश्चिमेकडं मूव्ह झालेलं आहे आणि सध्या ते पश्चिम मध्य प्रदेश आणि त्याच्या लगतचा राजस्थानचा जो प्रदेश आहे तिथे ते स्थित आहे आणि त्यामुळे आत्ता जी आहे पावसाची सगळी तीव्रता त्या बाजूला जास्त असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा जर विचार कराल तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांचा जो प्रदेश आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आज आणि उद्या आहे आणि जे प्लेन एरियाज आहेत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहेत. म्हणजेच येणारे 2 दिवस आपण म्हणू शकतो की पावसाची तीव्रता जी आहे ती सस्टेन राहील किंवा अशीच राहील आणि त्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होऊन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण म्हणू शकतो की पावसाची उघडीप आपण बघू शकतो. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की आणखी 2 दिवस असाच मुसळधार पद्धतीचा पाऊस जो आहे तो घाटमाथ्यांवरती असू शकतो, परंतु या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी आता काय काळजी घेणं गरजेचं आहे? कारण पाऊस हा सातत्याने मुसळधार पाऊस बरसतोय. सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय असं नाही आहे. जे प्लेन एरियाज जसं मी सांगितलं की मराठवाड्याचे असेल किंवा मध्य महाराष्ट्राचे असेल तिथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होताना दिसतोय. मुसळधार जो पाऊस आहे तो कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर पडताना दिसतोय. तर हा जो हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यात जो पडतोय तो शेतीसाठी नक्कीच चांगला आहे. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये उघडीप होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने आपण बघू शकतो की मागच्या आठवड्यांमध्ये म्हणजे ह्या आठवड्यापूर्वीचा जो आठवडा होता त्यामध्ये बऱ्यापैकी उघडीप दिसून आलेली होती आणि पिकांनासुद्धा पाण्याची गरज होती. तर ह्या आठवड्यामध्ये जो झालेला पाऊस आहे तो नक्कीच दिलासादायक आहे आणि पिकांसाठी उपयोगी आहे. पण येणारा पुढचा आठवडा आहे त्यामध्ये थोडीशी उघडीप आपल्याला दिसून येऊ शकते. तर हा जो पाऊस आहे तो दिलासादायक आहे असं आपण म्हणू शकतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये थोडीशी उघडीप होईल, त्यामध्ये शेतकरी आपली कामं करू शकतात. साधारणतः तुम्ही हा प्लेन एरिया जो म्हणलेला आहे तो नेमका कोणता एरिया आहे जो शेतकऱ्यांसाठी म्हणजे समाधानकारक आहे सर? प्लेन एरियाज म्हणजे ज्या ठिकाणी घाट नाही म्हणजे कोणत्या, जसं की अहमदनगर आपलं पुणे असेल, त्यानंतर आपलं नाशिक असेल, त्यात हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्या लगतचाच काही प्रदेश हा त्यांना लगत आहेत. जसं की पुण्यासाठी ताम्हिणी घाट आहे लगत त्याचा लगतचा प्रदेश, किंवा नाशिकसाठी इगतपुरचा आहे किंवा घोटी आहे. तर हे, किंवा कोल्हापूरसाठी गगनबावडा, हे जे त्या डिस्ट्रिक्टला लागून असलेले जे प्रदेश आहेत तिथे जास्त पाऊस झालेला आहे. आणि प्लेन एरियाज म्हणजे जसं अहिल्यानगर असेल त्यामध्ये बऱ्यापैकी प्लेन एरियाज आहे, जसं घाटाचं प्रमाण कमी आहे. त्याचबरोबर इतर जसं की छत्रपती संभाजीनगरचा बऱ्यापैकी एरिया जो आहे तो मध्ये येतो, किंवा मग मराठवाड्यातला बहुतांश प्रदेश हा प्लेनमध्ये येतो, किंवा मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडचा जो भाग आहे तो याच्यामध्ये येतो, प्लेन एरियाजमध्ये येतो. तर तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. किंवा मग साध्या सोप्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे तो प्लेन एरियाजमध्ये येतो. तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि तो पिकांसाठी चांगला आहे. परंतु
येणाऱ्या काही दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, एस्पेशली 2 दिवसांनंतर. आणि त्यामध्ये मग शेतकरी, जसं मी म्हटलं, की त्यांचे कामं जे आहे शेतीचे ते करू शकतात. तर विदर्भाच्या बाबतीमध्ये पावसाचं प्रमाण कसं असणार आहे आणि शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? विदर्भामध्ये समाधानकारक पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे. सरासरीच्या 14% पाऊस हा म्हणजे सरासरीपेक्षा 14% पाऊस हा संपूर्ण विदर्भात झालेला दिसून येतो आहे. आणि गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस विदर्भामध्ये झालेला दिसून येतो आहे. परंतु आता येणारे काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे. आणि तिथेसुद्धा पावसाची तीव्रता येणारे 4 ते 5 म्हणजे 2 दिवसांनंतर कमी होण्याची शक्यता त्या ठिकाणी सुद्धा आहे. तर सध्या कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, येलो अलर्ट असं देण्यात आलं आहे? जे पश्चिम महाराष्ट्रातील जे काही घाट एरियाज आहेत तिथे आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे. आणि आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील इतर जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वॉर्निंग किंवा इशारा दिला गेलेला नाही आहे, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आणि विदर्भात जी काही येलो वॉर्निंग दिली गेलेली आहे ती मेघगर्जनेचा जो पाऊस पडतो त्यालासुद्धा आपण येलो वॉर्निंग देतो. त्याचा अर्थ असा नाही की तिथे मुसळधार पाऊस सगळीकडेच पडेल, परंतु हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाबरोबरच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता विदर्भामध्ये आहे. सर, पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना काय सांगा? जे काही घाट एरियाज आहेत बेसिकली, जसं तामिनी असेल किंवा त्यालगतचे जे काही घाट एरियाज असेल तर तिकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होताना दिसून येते. आपण बघू शकतो की काल 175 मिलीमीटर पाऊस हा तामिनी घाटामध्ये त्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे. परवा तिकडे 200पेक्षाही जास्त पावसाची नोंद झालेली आहे. तर अशा ठिकाणी पर्यटकांनी जाणं टाळलं पाहिजे, कारण खूप मुसळधार पावसाबरोबरच पाण्याचा प्रवाह वाढू शकतो आणि त्यामुळे अशा ठिकाणी जाणं नक्कीच टाळलं पाहिजे. सर, पुणे शहरामध्ये कसं पावसाचं प्रमाण असू शकतं आणि त्याचबरोबर पुणे ग्रामीणमध्ये कसं प्रमाण असू शकतं? पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्याच पावसाची शक्यता येणारे 2 दिवस आहे. आणि परवापासून याची जी तीव्रता आहे ती अजून कमी होण्याची शक्यता आहे. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये उघडीप आपल्याला दिसून येण्याची शक्यता जास्त आहे. सर, आपण बघतोय की काही दिवसांपासून सातत्याने एकाच जागी जो आहे तो मुसळधार पाऊस बरसताना दिसतो आणि दुसऱ्या बाजूला कोरडीपच दिसते. त्यामुळे हे असं जे इम्बॅलन्स आहे, म्हणजे पर्जन्यमानाचं, यामागचं कारण काय? आत्ता जे काय आहे ते तर मेनली जसं मी सांगितलं की घाट एरियाजमध्ये जास्त पाऊस पडतो आहे, कारण ज्यावेळी मान्सूनचे वारे सक्रिय असतात किंवा त्याची तीव्रता जास्त असते त्यावेळी घाट माथ्यांवर जास्त पाऊस पडतो, कारण बाष्पयुक्त वारे जे आहेत ते त्या पर्वतरांगांवर किंवा सह्याद्रीच्या ज्या रांगा आहेत त्याला त्या धडकतात आणि त्यामुळे ते मोठ्या ढगांची निर्मिती होते. परंतु पर्जन्य छायाचा जो प्रदेश आहे तिकडे ज्यावेळी ढगं येतात त्यावेळी त्यातलं बाष्प बऱ्यापैकी कमी झालेलं असतं आणि त्यामुळं आपण बघू शकतो की पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये पाऊस हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पडतो. जसं की आपण बघू शकतो की तामिनी आणि पुणे यांच्यातलं डिस्टन्स 100 किलोमीटरपेक्षाही कमी असेल, परंतु तामिनीमध्ये 280 मिलीमीटर किंवा त्या इतका पाऊस पडलेला आपण बघितला मागं 2 दिवसांपूर्वी, किंवा कालचा 175 मिलीमीटर बघितला. पण पुण्यातला जर पाऊस बघाल तर 15 मिलीमीटर किंवा 16 मिलीमीटर यापेक्षा जास्त झालेला आपल्याला दिसून येत नाही. तर याचं कारण हे आहे की जी भौगोलिक रचना आहे त्यामुळे हे सगळे डिफरन्सेस किंवा पावसामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. सर, ग्लोबल वॉर्मिंगमुळे कुठेतरी असं पावसाच्या प्रमाणावरती सुद्धा काही असा परिणाम वगैरे असा पडत असतो का? म्हणजे आत्ता असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही. आता जो पाऊस चालला आहे हा कमी दाबाचं जे क्षेत्र तयार झालेलं आहे यामुळंच होतो आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज यामुळं काय होतं हे आता डायरेक्टली आत्ता जो पाऊस पडतो आहे ह्याला मी ग्लोबल वॉर्मिंगमुळं आहे किंवा क्लायमेट चेंजमुळे हे सांगणं डिफिकल्ट आहे आणि मी तसं म्हणू शकत नाही. परंतु जे काही स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की कमी वेळेमध्ये खूप जास्त पाऊस पडणं, जसं की एका तासामध्ये 100 मिलीमीटर किंवा 200 मिलीमीटर पाऊस पडणं, अशी जी परिस्थिती आहे, हे जे प्रमाण याचं जे प्रमाण वाढत चाललेलं आहे हे क्लायमेट चेंजमुळं असू शकतं किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळं असू शकतं, असं सायंटिस्ट किंवा जे रिसर्चर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे. हे होते हवामान तज्ज्ञ डॉक्टर SD सानप सर यांनी सांगितलेलं आहे की जे प्लेन पट्टे आहेत त्या प्लेन पट्ट्यामध्ये
हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे तो 2 दिवसांनी त्याचं प्रमाण जे आहे ते कमी असू शकतं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.